कृष्णा भाऊ पडलेला आहेत. यातून गाडी किती घालायला नाद होता पण बारीवर पडा. तर गोरका चाललेले मगाची तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मागे बघू शकता आपण चालू झालेलं आहे आपली राजमाची ऑफ रोड. आणि आता गाडीची अवस्था बघून घ्या. यात जाताना एकदम कोरी करकरीत येताना दयनीय अवस्था होणार आहे गाडीची. नव्या आपल्या स्क्रॅमीवर पहिल्यांदा आपण ऑफ रोड करतोय राजमाचीचा, ते पण डबल सीट. या कृष्णाभाऊ आपल्यासोबत. तर इथून आहे 18 किलोमीटर जायचं आपल्याला. हो ट्रिपल सीट चालला गाडीची वाट लागेल रे. गाडी जात नाही अशी ट्रिपल सीट, लय त्रास होतोय. चलो तर बघत राहा आता पूर्ण ब्लॉग आमच्यासोबत कृष्णा आणि मी. चला, भन्नाटाची सुरुवात झालेली आहे. पाऊस पण येईल असं वाटतं. तर मित्रमंडळी बघू शकता, असं सुंदर असं वातावरण झालेलं आहे. हिरवळ दिसते. त्याला आपले रोनक सर उत्तम प्रकारे अशी गाडी चालवत आहात. त्यामुळे फक्त तुम्ही एक काळजी घ्या की मी जॅकेट घातलेलं नाही आहे, त्यामुळे लाडू घरी वाट बघतोय माझी, हे ध्यानात असू द्या. आता तुमची पण चिकू आहे, चिमू आहे. पिऊ नाव मंडळी आहे. इथून काय कातळदार धबधबा पडतो. हेच आहे ते वरून डोंगरावर येऊन खाली कातळदार धबधब्याला जातो. तर त्याचं नाव कातळदार धबधबा. तर पुढं आहे राजमाची. आणि कृष्णा भाऊ इथं फोटोग्राफी करतायत. पडला का कृष्णा भाऊ पडलेला आहेत. शेवळा असते रे. मोबाईल सगळं पडलेले आहेत. मोबाईल मागं दिसत असेल तुम्हाला तिथे. तर खेकडा असणारच. लय खेकडा आहेत भाऊ इकडे. निट्ट बघे पाडायला पिकलाय आंबा. मोबाईल गेला आज मोबाईल घ्यायला लागतं कृष्णा भाऊला. काय पण करून मोबाईल घ्यायला लागते. कसं वाटतं कृष्णा मोबाईल गेल्यामुळं? चांगला आहे का? आधीच हा डिस्प्ले टाकलेला होता त्याला. छोटासा सुंदर असा वॉटरफॉल आहे. तो येतं पाणी आणि खाली कातळदार धबधबा म्हणून जातं खाली. तर पाण्याची लेवल कमी आहे कारण पाऊस हा मला वाटतं 2-4 दिवस झाले इकडे पाऊस नाही आहे. त्यामुळं फ्लो कमी आहे पाण्याचा. बदले आहे गाडी. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, आपली गाडी घुसत होती त्यामुळे आम्ही पुढे घेतली ना, रिवर्स करून लावली गाडी ॲक्च्युली. पण हा अशा विदाऊट स्टँड थांबलेली गाडी. पूर्ण घुसती खाली. आज चिखल आहे. लास्ट टाइम मित्राने आपल्या हात नेलतं गाडी. तर तेवढ्यात दमलेला आहे किसनान मी माग घ्यायला गाडी. वजल आहे. एक्सप्रेस गेली असते आप जरा. तर शिरोडा डॅमच्या बॅक वॉटरला आपण बघू शकता मस्त असं इकडे गुरका चाललेली आहे. गुरका भारी आहे. 14-15 लाखात तिथे, 17-18 लाखात तिथे. तर असं काय वातावरण आहे. आणि मी हेल्मेट काढत नाही सध्या, कारण पाऊस जोरात चालू आहे.
यातून गाडी घालायला नाद होता पण पाणी भरपूर आहे. चाललेलं आहे मगाची आम्ही थोडंसं कॅमेरा फुटलो मस्त गाडी. जवळपास आलेलो आहे आपण राजमातीजवळ. एवढं आहे इथं लूट माती हो टेक्सी. तर मित्रांनो आलेलो आहे आपण जवळपास इथून 1 किलोमीटर राहिलेलं आहे आणि असा काय रस्ता होता आणि तुम्हाला म्हणलं होतं मी गाडीची हालत बघा बेकार. आणि इथं आहे कातळ धबधब्याचं व्ह्यू पॉईंट. ते ह्यो आहे कातळ धबधबा. आपण तिथे थांबलो होतो वर तो पडलाय तिथं. फोन पे चालते का? नाही चाल कुठे थांबलो होतो आपण? तक ते वर तो वर आला आबाळ आता. हा का? अरे हो हे दुकान दिसलं. समोर असं सुंदर असं दृश्य आणि किसना भाऊ कणीस भाजताना अजून काय पाहिजे आयुष्यामध्ये. आणि मी असा कणसाची वाट बघत बसताना आपल्या पाठीमागं आहे स्क्रॅमी आणि तुमच्या ह्या कॅमेऱ्याच्या पाठीमागं आहे राजमाची. हे 2 फोर्ट आहेत राजमाची आणि हे कुठला तर आहे स्क्रीनवर टाकतो मी. आणि पलीकडे आहे कातळदार धबधबा. त्याला आपल्या कॅमेऱ्याला झूम नाही आहे जरा इथं बघा झूम करून. हे बघा कातळदार आणि कणीस. त्याचबरोबर आपण मेक करणार आहे आपलं रेग्युलर आणि कॉफी करणार आहे ब्लॅक कॉफी. आज साखर आणलेली आहे. लास्ट टाइम किसनानं मीठ आणलं होतं म्हणजे मीच आणलं होतं पण मीठ दोन्ही आणलं होतं पण किसनानं मीठ साखर समजा मीठ टाकलं. मॅगी झालेली आहे तयार. असा सीन अशी मॅगी. ह्या साईडला राजमाची किल्ला आहे. तर मागून पाऊस आला आपल्याला लवकर चहाची तयारी करायची. थोड्याच वेळात पावसाळा सुरू असणार आहे. तुम्ही मॅगी येऊन बघा. अशीच बघा. हे बघा मॅगी तयार झालेली आहे. मागून असला भयानक पाऊस आलेला आहे.
पटकन तर मंडळी भयान असा पाऊस चालू आहे, भयान मोठा. मॅगीत पाणी एक नंबर. ते मॅगीचं पाणी कमी होईना म्हणतोय मी. पाऊस खूप वाढलेला आहे, मुसळधार प्रकारचा पाऊस आलेला आहे. हा आनंद मला खरंच शब्दात व्यक्त करता येत नाही. धन्यवाद रोनक सर, तुम्ही मला इकडे घेऊन आल्याबद्दल आणि हे सगळा माहोल दाखवल्याबद्दल. धबधबा आता रिव्हर्स झालेला आहे, उलटा झालेला आहे. निसर्गाचा तर मंडळी सांग सांग. इतक्या वेळ मागं आपल्या दिसत होता धबधबा, आता कोहराही कोहरा. काय दिसत नाही. मॅगी टाकू का आता? बघू शकता काय नाही, सगळं आभाळ भरलंय तरी. आणि इकडं पण थांबा इकडं सीन दाखवला आहे. इकडून काही लोक गाड्या आणण्याचा प्रयत्न करतात तिकडं आपल्याला बघून. तर असं आहे, कृष्णा भाऊ कॉफी बनवत आहेत. आणि मगाशी तुम्ही बघितलं दरी दिसत होती, आता काय दिसत नाही. आणि ही आपली लाली, आपल्या लालीच म्हणतो, आपल्या लालीची आठवण आली आज. तर दुःख पूर्ण इकडं सगळं क्लिअर होतं. आणि असं आम्ही, अशी आमची गाडी, अशी आमची कॉफी चालू आहे टांग टांग. तर कृष्णा भाऊंच्या हातची कॉफी प्यायची म्हणजे स्वर्ग सुखच आहे. कधी मिठाची तर हां, चिकनी बांड आमची स्क्रॅमी. आणि हा चिकना बांड कॉफी बनवणारा पोरगा. तर एवढी कॉफी असते होय, थोडं पाणी टाकायचं गेला का, पाणी प्यायला नाही मला आता. पाहिजे इकडं ऐकले राजमाची अशी ही कॉफी ब्लॅक वाली कशी आहे तुम्हाला सांगतो पिऊन. ए अरे एकच नंबर कॉफी बनवतोय पोरग. हॅलो फ्रेंड्स, चेस कृष्णा. ही ब्लॅक कॅपॅचिनो. दारू तर पेत नाही तर ह्याचं तर चेस कर. चेस. कोहरा ही कोहरा और मेरी ब्लॅक कॉफी. हा हा हा, एक नंबर. फोटो निकाल सकते हैं क्या रोन? इकडे इथे इथे येतो. जर भांडी धुवायला जाताना कृष्णा भाऊ पावसात, भर पावसात आणि असला भयानक पाऊस आला, गाडी तिकडे आपली पायात घुसते माझ्या, काय तर शूज घातलं नाहीत तर कसं चिल रे इथं येतच खड्ड्या. तर ही मजा आहे ना, ही मजा पावसात धुवायची, ती पण झऱ्याच्या पाण्याला. इथं खड्डा होता बाळा, नुसतं खांगाळून काढतो. खेकडा खेकडा इथलंय मगाशी इथं मेलेला आहे वर तो. तिथं पण हाय, इथं पण हाय, इकडे धुला हुआ. कृष्णा भाऊ पडायला लागलेत कुठं पण आज. फक्त खंगाळून घे भा. ती प्लेट काढते. कसं काढू मी? शक्य आहे का मग तिथं जाणं शक्य आहे का? शक्य तर व्हायला पाहिजे. तर लागल, नाहीतर बायको बोंबलेल. अपडेट पूर्ण कचरा गोळा केलेला आहे. स्टील धुका आहेच आणि कचरा आपल्या हातात आहे, जे की आपल्या बॅगमध्ये जाणार आहे. तर तुम्ही पण आलं तर कचरा करू नका अशा सुंदर अशा ठिकाणी. फक्त जस्ट मेंटेन. चलो अभी निकल रहे रिटर्न. एक बा नाही, रिटर्न निघाला, रिटर्न जर्नी दाखवायची अजून. चला दिसतं धुका आता जाताना बघूया. तर मंडळी पोचलेलं आपण घरी. चहा वगैरे झालेला आहे, चहा वगैरे घेतला घरी येऊन. तर वातावरण असं आहे. तर एवढा पाऊस चालू झाला तिथं, म्हणजे रिटर्न निघालो होतो तिथून राजमाचीवरून. नंतर एवढा पाऊस चालू झाला, त्यामुळे कुठे थांबलोच नाही. डायरेक्ट आलो, जेवलो हॉटेलला एका, डायरेक्ट घरी आलो. तर आता हा असा होता हा ब्लॉग. तर इथंच थांबूया आपण या ब्लॉगमध्ये. तर भेटूया आपण अशाच एखाद्या भन्नाट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपण रजा घेऊया. टाटा, बाय बाय, राम राम, ढक्कन बंद.